येत नाही पाय पाय टाकून जातो येत नाही हो काय झालं येत नाही आता येऊन वगैरे आता येत नाही तिकडे हो हिरो खाली बसवलं कमीत कमी मागच्या तरला करणार नाही ना दीपक खाली उतरव ना पूर्ण खड्ड्यात प्रेम भाषेला जागाच केलेली आहे तेवढ्यासाठी
गांधींच्या या आवडत्या भाषणानंतर मित्र मला आठवण करून द्यायची आहे, काल विजयादशमी होती आणि खरोखरीच सीमोल्लंघन करून राणेसाहेब मुंडे साहेब इथं आलेले आहेत. खरं म्हणजे लातूरकरांना डोळे भरून त्यांना सोनं लुटताना पाहिजे. ते आता आपट्याची पानं देऊन एकमेकांचं स्वागत करतील आणि एकमेकांना शुभेच्छा देतील. खऱ्या अर्थानं भारतीय पारंपरिक सण विजयादशमीचा विजयाचं सोनं लुटून एकमेकांना आणि लातूरकरांना शुभेच्छा देत आहेत. काही नाही, लाऊडस्पीकरवाले विचारत होते 50 डेसिबलचा आवाज ठेवायचा की काय. मी म्हटलं मांजरे काठचा वनराज, सिंधपणे काठचा सिंह आणि सिंधुदुर्गचा वाघ इथं आल्यानंतर आवाजाला परिमाण कोणता आहे, तेव्हा इथं आवाजाला कसलंही प्रमाण ठेवलेलं नाही. डरकाळी फार मोठ्यानं होणार आहे. उत्सुकता तुमच्याप्रमाणेच मला सुद्धा आहे. आता मी लोकमतचे संपादक श्री चंद्रकांत झेडेकुंटे यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. परळीचे आमदार माननीय आमदार प्रोफेसर पांडे मुंडे, आमदार पुणेरामजी गिरोली साहेब आणि उपस्थित मित्र नाही का माझी लोकमत परिवार आणि माझ्या कुटुंबियांना भारावून टाकणाऱ्या या लोकमहोत्सवी वर्षाच्या सोहळ्यात आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. दैनिक लोकमत हे रोपटे 2 ऑक्टोबर 1985 रोजी केंद्रीय मंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते लावण्यात आले. 25 वर्षाच्या वाटचालीत काही चांगले निष्फळ झाले असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय आमचे वाचक, जाहिरातदार व हितचिंतक मित्राकडे जाते. मी फक्त संपादक या नात्याने प्रबोधनाचा हा भाग राहिला. मित्र हो, माझ्या दैनिक लोकमतच्या भाग्यात आज दिवाळीपूर्वी दिवाळी आली. उत्तुंग व्यक्तिमत्वाचे राजकीय नेते लोकमत सारख्या एका जिल्हा दैनिकाच्या रौप्य महोत्सवाला उपस्थित आहेत. हे भाग्य केवळ लोकमतच्या वाट्याला आले. माननीय विलासराव देशमुख साहेब, माननीय नारायणराव राणे साहेब व माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी लोकमतचे निमंत्रण स्वीकारून खरेतर सर्व जिल्हा दैनिकांचा सन्मान केला. मी त्यांचे स्वागत करतो आणि आभारी मानतो. हे तिन्ही नेते वृत्तपत्राशी समृद्ध आहेत. विलासराव साहेबांचे एकमत, राणे साहेबांचा प्राग आणि मुंडे साहेब एका राष्ट्रीय विचाराच्या वृत्तपत्राशी समृद्ध होते. म्हणून त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची आम्ही विनंती केली. त्यामुळे आज श्रोत्यांना पत्रकारितेवर भाषण ऐकायला मिळणार आहे आणि राजकीय विचाराची संचलित मेजवानी होणार. हा सोहळा सगळा उभा राहिला माझ्या मित्रामुळे. गेले 8 दिवस माझे सगळे मित्र कार्यक्रम रचता व्हावा म्हणून अखंड परिश्रम घेत होते.